नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला. तर व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे कारण प्रॉब्लेममध्ये आयुष्य आहे की आयुष्यात प्रॉब्लेम आहे हेच मला समजत नाही. ते शोधण्यामध्येच मी सध्या लागलो आहे. खूप प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये, जाऊ द्या, इग्नोर दिस. तर आपण त्या विषयाला इग्नोर करू आणि आपल्या टॉपिकवरती येऊ. तर आज आपण तुमच्यासाठी आणलो आहेत बर्थडे व्हिडिओ एडिटिंग. आणि या बर्थडेचा जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितले, डेमो बघितले, त्या डेमो व्हिडिओमध्ये दिसणारा जो व्यक्ती होता तो माझा मित्र होता. म्हणजे उद्या त्याचा बर्थडे आहे 29 तारखेला, त्यामुळे उद्या पार्टी आहे. तर माझे वडील, माझे बाबा नेहमी म्हणतात खाण्यापुरतं तरी काम केलं पाहिजे, म्हणजे खाण्याएवढं तरी काम केलं पाहिजे. त्यामुळे आता उद्या पार्टी आहे, तर उद्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की भाई पार्टी आहे तर आपण काहीतरी आपल्याकडून दिलं पाहिजे ना. गिफ्ट तर आम्ही कधी देत नाही एकामेकाला, पण हा व्हिडिओ त्याच्यासाठी मी यूट्यूबवरती टाकला आहे. आणि तुम्ही पण एडिटिंग केले पाहिजे याच्यासाठी पण मी व्हिडिओ टाकला आहे. कारण हा मी व्हिडिओ आधी बनवला तर मी स्टेटसला वगैरे लावणार होतो, पण म्हटलं की चांगला कॉन्सेप्ट आहे, तुमच्यासाठी पण आणला पाहिजे. आणि कसं आहे की आपण नेहमी जे आहे ते आपण ट्रेंड बनवत असतो, आपण असे आलतू फालतू नाही, तर आपण ट्रेंडवाली एडिटिंग आणत असतो. जो काही व्हिडिओ असतो तो आपला EFX असतो आणि त्याच्यामध्ये आपण नवीन ट्रेंड करण्याचा प्रयत्न करतो. हा पण तुम्हाला नक्की आवडेल. तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आपण 1000 फॉलोवर्सच्या जवळ आलो आहेत. आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज डू सबस्क्राईब. तर चॅनल को सबस्क्राईब करना ये आपके आधार कार्डवरचा हक्क आहे. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर चला, यत्र पिंडे नारायण गुल्ला यत्र यत्र चंचुपात्र. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला सुरुवातीला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट करताना काहीही प्रॉब्लेम आला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक इन डिस्क्रिप्शन. ओके. आणि आपण जे काही मटेरियल यूज केलं आहे ते मटेरियल सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सॉन्ग सकट मिळून जाईल. तसं आपण बीटमार्कमध्ये ऑलरेडी इथे सॉन्ग तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे. कसं आहे, आपले दलिंदर मित्र आहेत, त्याच्यामुळे जेव्हा मी हा प्रोजेक्ट जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला एकदा दाखवतो. हा शेक इफेक्टचा प्रोजेक्ट जेव्हा मी प्रोजेक्ट पॅकेज इम्पोर्ट करत होतो, म्हणजे तुम्हाला लिंक देण्यासाठी जो पॅकेज मी इम्पोर्ट करत होतो, तेव्हा माझा 5G+ रोज नेट चालायचा. पण माझा मित्र एवढा दलिंदर आहे की त्याची एडिटिंग आहे म्हणून का माहीत नाही, पण 5G+ जाऊ द्या, 4Gच्या रेंजमध्ये बरोबर नेट चालत नव्हता आणि एक्सपोर्ट झालं नव्हतं. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती दिसत आहे आपल्या इंटरनेटची स्पीड. अशा प्रकारे एवढे दलिंदर मित्र आहेत. आता मोबाईल माझा हँग मारते याचा मी व्हिडिओ बनवला, एवढा दलिंदर हा माझा मित्र आहे. तर चला जाऊ द्या, इग्नोर दिस. तर आपण आपल्या टॉपिकवरती येऊ. तर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे. तर हा जो आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा. आणि हो, नवीन युजर्ससाठी सांगणे आहे की आपण हा जो व्हिडिओ एडिट करत आहोत हा अलाइट मोशन ॲपमध्ये आपण एडिट करून राहिलो. तर तुम्हाला तो जर अलाइट मोशन हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक इन डिस्क्रिप्शन. आणि तुमच्या साईडला एक स्क्रीनशॉट दिसत आहे, ते HM क्रिएशन YT टाकून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्रामला जॉईन करून घ्या. ओके. तर तुम्हाला तिथून अलाइट मोशन ॲप घेऊन घ्यायचं आहे. तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप घेतल्यानंतरच एडिटिंग करायची आहे. मी ज्या स्टेप सांगतो त्या तुम्हाला फॉलो करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दिसेल इथे एक रॅक्टँगल, तर त्या रॅक्टँगलकडे आपण लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायचं. तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल तर इथे कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता. ओके. त्यानंतर आता मी तुम्हाला एक ग्रुप लेअर एडिट करून दाखवतो. ग्रुप लेअरमध्ये यायचं आहे, त्याच्यानंतर एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. असं तुम्हाला ब्लँक दिसेल. त्यानंतर थोडंसं मागं पुढं आपल्याला असं स्वाईप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक खालची इमेजवाली लेअर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. कलर अँड फिलमध्ये जायचं. इथे हा जो आपला नाव दिसते याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फोल्डर ओपन होईल. तुम्हाला तुमचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि जो काही तुमच्या दलिंदर मित्रावरती तुम्ही व्हिडिओ करत आहात त्या दलिंदर मित्राचा तुम्हाला अशा प्रकारे इमेज इथे घेऊन घ्यायचा आहे. ओके. घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथून बॅक यायचं, मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये जायचं. याला तुम्हाला बरोबर तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करून बरोबर इथे सेट करून घ्यायचं आहे. ओके. तर ही झाली आपली पहिली ग्रुप लेअर, मी तुम्हाला ॲड करून दाखवली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला या चारही ग्रुप लेअर एडिट करायचे आहे. त्याच्यानंतर यायचं आहे समोर. इथे आता तुम्हाला एक दिसून जाईल अशा प्रकारचा इमेज. तर तुम्हाला काय करायचं आहे, या इमेजवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. बाकी काहीच याचे इफेक्टमध्ये वगैरे जाऊन काहीच छेडछाड करायची नाही आहे. कलर अँड फिलमध्ये यायचं. परत तुम्हाला ती वाली स्टेप फॉलो करायची आहे आणि तुमच्या दलिंदर मित्राचा जो काही फोटो असेल तो तुम्हाला इथे सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. ओके. अशा प्रकारे काहीसं मी हाच आपण ॲड करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, समोरची स्टेप सेम ॲज तशीच फॉलो करायची आहे. अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर समोर यायचं आहे, तोच फोटो तुम्हाला परत इथे ॲड करत जायचा आहे, बरोबर फोटो येऊन जाईल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा व्हिडिओ बनवत असताना तुम्ही जो इमेज यूज करतात तो 9:16 या रेशोमध्ये किंवा 4:5 या रेशोमध्ये असणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर समोर यायचं, इथे डबल बीड दिसते तिथे यायचं.
प्लसवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये यायचं आणि तुमच्या दलिंदर मित्राचा एक फोटो इथे एडिट करून घ्यायचं. वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया, त्याच्यानंतर समोरच्या बीटपर्यंत त्या फोटोला या ऑप्शनचा यूज करून वाढवून घ्यायचं. परत प्लसवरती आपण क्लिक करून घेऊ, परत मीडियामध्ये यायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर जो काही सेकंड वन त्याचा फोटो असेल तो तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे. वरती 3 डॉटला क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा. ओके, त्यानंतर थर्ड वनमध्ये पण तीच स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आणि परत तुम्हाला तसाच फोटो एक इथे ॲड करून घ्यायचा. आता याचे पाय थोडेसे दूर दूर आहे लहानपणापासूनच, म्हणून याचे पाय प्रत्येक फोटोमध्ये दूर दिसते, इग्नोर. तर चला, त्यानंतर अशा प्रकारे कायचं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर इथपर्यंत मी तुम्हाला सर्व समजावून सांगितलं आहे. नाही समजलं परत तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हिडिओ स्लो करून बघून घ्या. स्पीडमध्ये जाऊन व्हिडिओची स्पीड कमी करा आणि तिथून बघा, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर सिम्पली बॅक येऊ. आता जो आपण शेक इफेक्टचा प्रोजेक्ट इम्पोर्ट केला आहे, तर त्या प्रोजेक्टला तुम्हाला सिम्पली इथे ओपन करायचं आहे. जो तुम्हाला इथे इफेक्ट दिसते त्याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या, इथे खाली आपल्याला 3 डॉट त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. ओके, कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक या. परत आपल्याला आत्ताच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आणि हा जो आपण मोठ्या साईजचे इथे इमेजेस ॲड केले आहेत, फक्त त्याच इमेजवरती तुम्हाला इफेक्ट प्रोव्हाइड करायचं आहे, बाकीच्या इमेजवरती करायचं नाही आहे. खूप मेहनत लागली मला हा इफेक्ट क्रिएट करायला. दुपारी मी क्रिएट केलं आणि आत्ता तुम्ही बघू शकता आपला टाईम झाला आहे रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ओके, आणि हा व्हिडिओ मी टाकत आहे सकाळी, कारण 29ला त्याचा बर्थडे आहे. आता तो गेला आहे गर्लफ्रेंडसोबत केक कापायला, विषय वेगळा, ते आपण गोष्ट सोडून देऊ. ओके, त्यानंतर परत तुम्हाला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे कायचं तुम्हाला सर्व इफेक्ट या 3 इमेजला तुम्हाला पेस्ट करायचा आहे. फक्त तो एकच इफेक्ट तुम्हाला 3 इमेजला पेस्ट करायचा आहे, बाकी इधर नो छेडछाड बबडी. ओके, त्यानंतर परत प्लसवरती या आणि परत मीडियामध्ये या. आता मी तुम्हाला एक ओव्हरले दिला आहे, तर तो सिम्पली तुम्हाला ओव्हरले ॲड करणे इथे खूप काळाची गरज आहे. आणि जर तुम्ही तो ओव्हरले ॲड केले तर खूपच जबरदस्त पद्धतीने तुमचा व्हिडिओ दिसायला सुरुवात होईल. ओके, तर अशा प्रकारे ओव्हरले आता मला इथे शोधावं लागेल. तर तुम्हाला मी एक ओव्हरले प्रोव्हाइड केला आहे सिम्पली अशा प्रकारचा. तो ओव्हरले तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आणि समोरची जी काय आपली इथपर्यंतची बीट येते, डबल बीट, तिथपर्यंत त्याला ठेवून घ्यायचं आहे. समोरचा एक्स्ट्रा पार्ट या ऑप्शनचा यूज करून कट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे, लायटनमधून त्याला स्क्रीन करायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता तुमच्या इमेजवरती जो आहे तो अशा प्रकारचा काहीसा एक खास इफेक्ट जो आहे तो तुम्हाला बघायला मिळून जाईल. ओके, बॉक्सवाला, सर्कलवाला, स्टारवाला अशा प्रकारचा बघायला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा आहे. सर्वात आधी आपल्याला इथे PNG ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक अशा प्रकारचा बॉक्स घ्यायचा, त्याचा साईज आपण काहीशी अशा प्रकारे वाढवून घेऊ. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये यायचं आहे. इथे ग्रेडियंटचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि काहीसा आपल्याला ग्रेडियंट अशा प्रकारचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे काहीचं तुम्हाला ग्रेडियंट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही इथे व्हाईट कलर येतो त्याच्यावरती क्लिक करून इथे ट्रान्सपरंटचा ऑप्शन दिसतो, म्हणजे की आपला जो काही असतो तो कलर आपल्याला तिथे सेट करता येतो. अशा प्रकारे तुम्हाला तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. ओके, सिम्पली ट्रान्सपरंट केल्यानंतर आता काय करायचं, ही जी काही आपली लेअर येते ही लास्टपर्यंत तुम्हाला एक्सपॅन्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काहीसं खाली याला बरोबर इथे सेट करायचं आहे. त्याचा साईज वगैरे तुम्ही वाढवू शकता. आता मी इथे कमी झाला आहे साईज, पण तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर परत तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे आणि मी तुम्हाला एक PNG दिला आहे, तो PNG प्रोव्हाइड केला आहे, तो पण PNG तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, सेम ॲज तुम्ही काय करू शकता, अशाच प्रकारचा जो काही आपला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्ही मुलीचा पण बनवू शकता. ओके, तुमची मैत्रीण असेल, गर्लफ्रेंड असेल, नशीब चांगलं आहे तुमचं, तर तुमची गर्लफ्रेंड वगैरे असेल तर तुम्ही तिचा पण व्हिडिओ बनवू शकता. वहिनीचा काहीही विषय नाही, कोणीच तुम्हाला खोकला आला, कोणीच तुम्हाला काही म्हणणार नाही, म्हणला तरी मला सांगू नका. ओके, अशा प्रकारे काहीसं तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तुम्हाला हा PNG इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर तुमचा लोगो वगैरे तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही लोगो वगैरे ॲड करायचा. आणि हो, हा रील जर तुम्हाला विदाऊट कॉपीराईट बघायचं असेल हा व्हिडिओ, तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. मी इंस्टाग्रामला हा पोस्ट केलेला आहे. ओके, तर चला भेटूया समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायला सुरुवात करा. 1080 पिक्सलमधून तुम्हाला इथे एक्सपोर्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे ठेवायचं आहे 30 पिक्सल तुम्हाला क्वालिटी ठेवायचं आहे आणि 1080 या रेझोल्युशनमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे व्हिडिओ. तर एक्सपोर्ट या बटनावरती क्लिक करून सिम्पली तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करून टाकायची. ओके, तर चला, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. 1000च्या जवळ आलो आहेत आपण, तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा, व्हिडिओला लाइक करा आणि चैनल नवीन आले असाल डू सब्सक्राइब, चैनल को सब्सक्राइब करना पड़ता है. और अगर आपको कुछ भी प्रॉब्लम हो तो आप मुझे इंस्टाग्राम पे DM कर सकते हो या अपने टेलीग्राम चैनल को ज्वाइन करो, सब मटेरियल आपको वहीं पे मिल जाएगा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, गुड नाईट नाही, शुभ दिवस. सकाळी व्हिडिओ टाकत आहे मी.
तर चला बाय.